नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चंद्रकांत पाटील यांच्या कथा गावाकडच्या या कथासंग्रहातली एक आगळी वेगळी कथा, आणि कथेचं नाव आहे गुलाबराव म्हासुरकर उर्फ गुलब्या बहुरूपी. पण श्रोते हो, कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात चंद्रकांत पाटील लिखित गुलाबराव म्हासुरकर उर्फ गुलब्या बहुरूपी. मी रोजच्या बातम्या ऐकून कंटाळलो होतो आणि सहजच टी व्हीवरचे चॅनल्स बदलत होतो. अचानक एका चॅनलवर कीर्तन लागलं. कीर्तनकारांचा आवाज खूप शांत आणि मनाला भिडणारा होता. सोबत पखवाज आणि टाळांचा नादही ऐकायला गोड वाटत होता. कीर्तनाची ओवी अतिशय अर्थपूर्ण होती आणि ती मनाला विचार करायला लावणारी होती. महाराज प्रत्येक ओळीचं उदाहरण आणि दृष्टांत देऊन सविस्तर स्पष्टीकरण देत होते. एरवी मी असे कार्यक्रम पूर्ण बघत नाही, पण महाराजांचं नाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याच चॅनलवर थांबून राहिलो होतो. महाराज कीर्तनाच्या शेवटच्या चरणावर आले. काही कार्यकर्त्यांनी त्यांना हार घातले. एका कार्यकर्त्याच्या भाषणात मला त्यांचं नाव ऐकायला मिळालं, गुलाबराव म्हासुरकर आळंदी. हे नाव ऐकताच मला हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं, पण नक्की आठवत नव्हतं. मग मी यूट्यूबवर त्यांचा फोटो निरखून बघितला. त्यांचं चाफेकळी नाक आणि भुवया बघून माझी खात्री पटली की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर तो गुलब्या बहुरूपीच आहे. 10 वर्षांपूर्वीची एक आठवण. ही गोष्ट आजपासून 10 वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या मुलाकडे हिंजवडीला गेलो होतो. हडपसरला परत येताना युनिव्हर्सिटी चौकात सिग्नलला माझी गाडी थांबली, तेव्हा एक तृतीयपंथी टाळी वाजवत गाडीच्या जवळ आला. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे त्यांनी काचेवर टकटक केलं. मला त्याचा राग आला आणि ही काय पीड आहे म्हणून मी त्याला हातवारे करून पुढे जायला सांगितलं, पण तो काही तिथून हटला नाही. मग मी रागाने त्याच्याकडे बघितलं, पण माझा राग क्षणात विरघळला. मी त्याच्याकडे बघतच राहिलो. तो खरोखर खूप देखणा होता. चाफेकळी नाक, काजळ घातलेले डोळे, गोऱ्या माणसाची दाढी केल्यावर दिसतात तसे हिरवेगार गाल आणि पोळीच्या कडांसारखे रंगवलेले ओठ. तेवढ्यात सिग्नल सुटला. मी घाईघाई डॅशबोर्डवरच्या खोक्यातले 5 रुपये काढून दिले आणि पुढे निघालो. पण बराच वेळ त्याचं रूप माझ्या डोळ्यासमोरनं जात नव्हतं. या प्रसंगावरनं मला आमच्या मलेशिया थायलंड टूरची आठवण झाली. केसरी टूर्स बरोबर आम्ही बँकॉक पटायाला गेलो होतो. तिथे आमच्या टूर मॅनेजरनं इथला प्रसिद्ध अल्काझार शो दाखवतो म्हणून आम्हाला एका थिएटरमध्ये नेलं. उत्कृष्ट संगीतावर मुलींचा एक ग्रुप खूप सुंदर नृत्य करत होता. जणू काही देवाच्या दरबारात अप्सराच आपली अदाकारी पेश करतायत असं ते दृश्य होतं. नृत्य आणि संगीत यांचा तो सुंदर संगम बघून अक्षरशः पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं. शो संपल्यावर त्या नट्या बाहेर येऊन प्रेक्षकांच्या सोबत हव्या त्या पोजमध्ये फोटो काढून देत होत्या. नंतर हॉटेलवर परत येत असताना टूर मॅनेजरने आम्हाला विचारलं, कसा वाटला कार्यक्रम? आम्ही सगळे छान असं म्हणालो. मग त्यांनी विचारलं की त्या मुली कशा होत्या? आम्ही म्हणालो, सुंदर, एकदम छान. तेव्हा तो हसत हसत म्हणाला, बघा तुम्ही फसलात का नाही? अहो त्या मुली नव्हत्या, लेडी बॉईज होते. हे ऐकून आम्ही सगळेजण आश्चर्यचकित झालो. एवढे देखणे तृतीयपंथी कसे असू शकतात याचा विचार करत आम्ही पुढच्या कार्यक्रमांसाठी निघालो. तर गुलब्या नावाचा बहुरूपी या मूळ गोष्टीकडे परत येऊ. पुढच्याच आठवड्यात मला पुन्हा हिंजवडीला जायला लागलं. परत येताना युनिव्हर्सिटी चौकात आलो तेव्हा तो तिथे कुठे दिसलाच नाही. मी थोडा निराश झालो. विचार केला की चला आता पुन्हा कधीतरी भेटेल आणि मी पुढे निघालो.
पण तेव्हा तो डाव्या बाजूच्या रस्त्यानं लंगडत लंगडत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. मी गाडी बाजूला घेऊन त्याची वाट बघत थांबलो. तो जवळ आल्यावर मी त्याला विचारलं, काय झालं रे? माझं मराठी ऐकून तो एकदम म्हणाला, अहो तुम्ही सांगलीचे का? मी हो म्हणाल्यावर तो म्हणाला, दादा मी तुमच्या भागातलाच आहे, आष्ट्याचा. सकाळी पाय मुरगळला त्यामुळे थोडी सूज झाली आहे. मी त्याला गाडीत बसून चहा पिण्यासंबंधी विचारलं तर म्हणाला, आता नको दादा, पुन्हा कधीतरी, अभी धंदे का टाईम आहे. मी म्हणालो, नाही अरे मी तुला नंतर कधी भेटणार नाही, कारण मी चाललोय परदेशी. तो सुरुवातीला नाना करत होता, पण नंतर गाडीत बसला. मला त्याची कथा ऐकायची होती, त्यामुळे मी हा अट्टाहास केला. मग त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेलो. आम्ही एका कोपऱ्यात बसलो. मी त्याला विचारलं, तुझं नाव काय? तर म्हणाला, गुलाब, पण सगळे मला गुलब्याच म्हणतात. बरं, मग तू पुण्यात कसा आलास? काय घरच्या भांडणामुळे आलो. पण तू साडीत का फिरतोस? यावर त्यांनी एकाच शब्दात उत्तर दिलं, गरिबी. आणि तो सांगायला लागला की पोटासाठी हे सगळं करायला लागलं. आमचे वडील कर्नाटकातनं कामासाठी आष्ट्याला आले. त्यांना दारूचं व्यसन होतं. दारूसाठी ते घरातल्या वस्तू विकायला काढायचे, तेव्हा आई आणि वडील यांच्यात रोज भांडणं व्हायची. मी तेव्हा 9वीत होतो. एकदा वडिलांनी दारू पिऊन आईला खूप मारलं. मी त्यांच्या अंगावर धावून गेलो तेव्हा त्यांनी मलाही खूप मारलं. त्याच रात्री मी घर सोडून जायचा निर्णय घेतला. एका दुधाच्या गाडीत बसलो. पुण्यात आलो. पुण्यात आलो खरं, पण इथलं काहीच माहिती नव्हतं. मग रस्त्यावर भीक मागत फुटपाथवर झोपायचो. नंतर एका हॉटेलमध्ये काम करायला लागलो. मिळेल ती कामं करायला लागलो. तेव्हा कुठे पोट भरायला लागलं. हॉटेलच्या बेसमेंटमध्ये झोपायला जागा सुद्धा मिळाली. मला आईची खूप आठवण यायची, पण वडिलांच्या मारण्याच्या भीतीमुळे घरी जायची इच्छाच झाली नाही. दिवस जात होते असेच. आमच्या त्या हॉटेलमधलं चौकातलं सगळं दिसायचं. सिग्नल लागला की फेरीवाले, भिकारी आणि एक तृतीयपंथी गाडीच्या भोवती जमा व्हायचे. त्या तृतीयपंथीयाचं नाव रेखा होतं. तो दिसायला खूप छान होता. तो टाळ्या वाजून पैसे मिळवत असे. त्याला चांगले पैसे मिळायचे. तो आमच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा, त्यामुळे आमची झाली मैत्री. तो बहुतेक उत्तर प्रदेशचा असावा, पण त्याला मराठी चांगलं येत होतं. एकदा मी त्याला म्हटलं की रेखा, मला पण टाळ्या वाजवायला शिकव ना. माझी आई गावी आहे, तिला मला पैसे पाठवायचे आहेत. आई आता म्हातारी झाली असेल. इथे हॉटेलमध्ये काम करून मला कोण पैसे देणार? माझं बोलणं ऐकून तो थोडा भावनाविवश झाला. मला वाटतं बहुतेक त्यालाही त्याच्या आईची आठवण आलेली असावी. तो मला म्हणाला की गुलब्या, हे खूप वाईट काम आहे, या भानगडीत पडू नकोस. पण मी रोज त्याच्या मागे लागलो. त्यानंतर एक दिवस तो मला एका ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेला. तिथे माझा मेकअप केला, मला साडी नेसवली आणि किती छान दिसतोयस रे असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला चौकात उभं केलं. तिथून माझं आयुष्यच बदलून गेलं. जिथे 5 रुपये सुद्धा बघायला मिळत नव्हते, तिथे 50, 100, 200 रुपये मिळायला लागले. हळूहळू मी तरबेज झालो, धीट झालो. लोकांना काय आवडतं याचा अभ्यास केला. गाडीत बाळ दिसलं की त्याच्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा त्याची आई खुश होऊन 100-200 रुपये द्यायची. एखाद्या म्हाताऱ्याला, क्या मेरे धर्मिंदर, किंवा एखाद्या बाईला, अहो किती छान दिसतंय तुम्ही, असं म्हटलं की लोक सुखावायची. स्तुती कोणाला आवडत नाही ना? आणि त्यांना चांगलं वाटलं की त्यांचा हात आपोआप सुटतो. आता तर नेहमी ये जा करणारे लोक ओळखीचे झालेत, त्यामुळे ते न मागताच पैसे देतात. आता महिन्याकाठी 20-25 हजार रुपये सहज मिळतात मला. सध्या मी आळंदीला राहतो आणि आईला सुद्धा माझ्या बरोबर आणलेला आहे. वडील कधीच वारले. आईला मी काय करतो हे अजून माहिती नाही. संध्याकाळी घरी जाताना मेकअप आणि साडी उतरवून शर्ट पॅन्ट घालतो आणि घरी जातो. मी त्याला विचारलं, म्हणजे तू खऱ्या अर्थानं तृतीयपंथी नाही आहेस का?
तर तो म्हणाला, नाही हो नाही, मी फक्त चरितार्थासाठी हा पेशा स्वीकारला आहे. मला तुम्ही बहुरूपी म्हणा हवं तर. मेकअप केल्यावर माझा चेहरा स्त्रीसारखा दिसतो आणि गोरा रंग मला माझ्या आईकडनं मिळाला आहे आणि ही सगळी माऊलींची कृपा आहे, बाकी काही नाही हो. सुरुवातीला रेखाने मला खूप आधार दिला. तो खरोखरचा तृतीयपंथी होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला घरातनं हाकलून दिलं होतं म्हणून तो इथे आला. पण त्यांनी मला कधीही त्यांच्या वस्तीत येऊ दिलं नाही. तो म्हणायचा, हे नाटक फक्त चौकात कर, इतर वेळी पुरुषासारखा पुरुष म्हणून राहा. शपथच घातली होती त्याने मला. नंतर तो कुठे गेला ते मलाही माहिती नाही. मी त्याला विचारलं, मग आता पुढे काय, लग्न वगैरे? तो म्हणाला, दादा तुम्ही अगदी बरोबर विचारलत, पण मी ठरवलंय, हा धंदा जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत करायचा, त्यानंतर नाही. म्हणून मी कीर्तनकार व्हायचं ठरवलंय. माझा आवाजही चांगला आहे आणि मला त्याची पहिल्यापासून आवड सुद्धा आहे. म्हणून मी संध्याकाळी कीर्तन शाळेत जातो, एकादशी करतो, पखवाज वाजवतो. ही बघा ना, माझ्या गळ्यात माळ आहे. यावर्षी मी वारीला सुद्धा गेलो होतो. रोज सकाळी माऊलींचं दर्शन घेतो आणि चौकात उभा राहतो. सगळ्या पोलिसांच्या, नगरसेवकांच्या ओळखी झाल्या आहेत. त्यांचे हप्ते देतो आणि चालू आहे माऊलींच्या कृपेनं, बाकी काही नाही. त्यावेळी गुलब्या जे बोलला होता ते त्यांनी आज खरं करून दाखवलं होतं. तो आता गुलाबराव महाराज झालेला होता. विचारांच्या तंद्रीत टीव्ही बराच वेळ चालू होता. मी तो बंद केला. संध्याकाळचे 7 वाजले होते. बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिलो तर जवळच्या देवळातनं माऊलींचं पसायदान सुरू झालं. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. रामकृष्ण हरी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात चंद्रकांत पाटील यांच्या कथा गावाकडच्या या कथासंग्रहातली एक आगळी वेगळी कथा, गुलाबराव म्हासुरकर उर्फ गुलब्या बहुरूपी. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा संघर्ष त्याचा नक्कीच तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगायला कमेंट करा. व्हिडिओ हाईपसुद्धा करा, जेणेकरून ही कथा जास्तीत जास्त कथाप्रेमींपर्यंत पोचवायला मदत होईल. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही न विसरता दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूया श्रोते हो अशाच नवनवीन कथा आणि कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.